आरसीबीच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरूमध्ये दुर्घटना. चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जखमी. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी. चिन्नस्वामी स्टेडियमच्या गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांचा व्हिडिओ समोर. आधीच खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये जाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांच्या अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ. स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमींचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न. उपस्थितांनीच सीपीआर देऊन काहींचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. चिन्नस्वामी स्टेडियममध्येही आरसीबीच्या चाहत्यांची तुफान गर्दी. स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी दरम्यान एका गाडीचंही नुकसान. 40,000ची क्षमता असलेल्या स्टेडियमवरील सत्कार सोहळ्यासाठी लाखो चाहते आल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना. आरसीबीचे फॅन झाडांवर, स्टेडियमच्या भिंतीवर आणि बसवर चढले. बंगळुरूत आरसीबीच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी. चेंगराचेंगरी 14 वर्षीय दिव्यांशीचा मृत्यू. 9वीत शिकणाऱ्या दिव्यांशी आई-वडिलांसोबत चिन्नस्वामी स्टेडियममध्ये आली होती. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली, जी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना सांभाळायला जमलं नाही. घडलेली घटना ही दुर्दैवी, त्याबद्दल माफी मागतो. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर जखमींना मोफत उपचार देणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती. बंगळुरूतील दुर्घटना अत्यंत दुःखद. जखमींनी लवकर बरे व्हावं अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून रुग्णालयात जात जखमींची विचारपूस. चेंगराचेंगरीत जवळपास 30 जण जखमी झाल्याची माहिती. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजेंद्र यांनी केली विचारपूस. या दुर्घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार. पूर्वतयारीशिवाय विजय रॅलीचा निर्णय घेतला. या प्रकरणी मुख्यमंत्री न्यायालयीन चौकशी त्यांनी नेमावी, विजेंद्र यांची मागणी. कुंभमेळ्यात 50 ते 60 लोकांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही टीका केली नव्हती. टीका करणाऱ्याला भाजपला कर्नाटकचे सीएम सिद्धरामय्या यांचं प्रत्युत्तर. बंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतर भाजपची कर्नाटक सरकारवर टीका. बंगळुरूतील चेंगराचेंगरीवर रोहित पवारांचं ट्विट. एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं हे खूप दुर्दैवी आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानेही योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करायला हवी. रोहित पवारांचं ट्विट. असं कोणत्याही राज्यात होऊ शकतं. सत्ताधारी पक्षाला आपल्याला जबाबदार धरून राजकारण करायला नको. आरसीबीच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. इतकी प्रचंड गर्दी होईल असं वाटलं नव्हतं. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया. 18 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी उंचावणाऱ्या आरसीबीच्या टीमचा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडून सत्कार. विधानसभा परिसरात पारंपरिक पगडी आणि हार घालत प्रत्येक खेळाडूचा उपमुख्यमंत्र्यांकडून सन्मान. ठाकरेंच्या सेनेचे 5 खासदार शिंदेंच्या सेनेच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता. लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार, सूत्रांची माहिती. शिंदेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज. विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार. शिंदेनं बैठकीत अडचणी सांगितल्या. फडणवीस दादांशी बोलणार असं आश्वासन मिळालंय, शिरसाट यांची माहिती. एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते, आता फडणवीसांसोबत पण नाराज आहेत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, संजय राऊतांची टीका. तर राज्याच्या राजकारणात फक्त अजित पवार नाराज दिसत नाही, असाही लगावला टोला. निधी मंजुरीवर माझ्यासह मुख्यमंत्री फडणवीसांची स्वाक्षरी, मग शिंदेच्या मंत्र्यांची नाराजी एकट्या माझ्यावर का? निधी आरोपांवरच्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांचं मत. अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे अर्थमंत्री निधी देत असतात. आम्ही सगळेजण अजितदादांच्या पाठीशी ताकदीने उभे. शिंदेचे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याच्या प्रश्नांवर परांजपेंची प्रतिक्रिया. राज्य आपत्ती व्यवस्थापन बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर. पावसाळ्यापूर्वी आपत्ती विभागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. अजित पवार आणि गिरीश महाजन उपस्थित. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकलपट्टी. पक्षविरोधी वक्तव्य करणं बडगुजर यांना भोवलं. तर पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनरबाजी. भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा आशयाची बॅनरबाजी. उघडपट्टी नाराजी व्यक्त करण्याची शिक्षा हकलपट्टी असेल तर मान्य आहे. पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजरांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला हिरेंचा विरोध. बडगुजरांचे देशद्रोही सलीम कुत्तासोबत संबंध. त्यांनी सोबत घेतल्यास पक्ष बॅकफूटवर जाईल. आमदार सीमा हिरे आक्रमक.
लग्न सोहळ्यात गिरीश महाजनांसोबत फोटो काढल्यामुळे राऊतांचा मेसेज आला. पक्ष जमीनदोस्त करण्याची भाषा करणाऱ्यांसोबत फोटो काढता असं राऊत म्हणाले. मात्र त्यावेळी स्टेजवर अरविंद सावंतही होते. बडगुजर यांचं स्पष्टीकरण. बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, तर ते फक्त कार्यकर्ते. अहंकार निर्माण झाल्यावर अधपतनाला सुरुवात होते. बडगुजर यांच्या नाराजीच्या प्रश्नावर राऊतांची टीका. बडगुजर यांच्यावरील कारवाई हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय. पक्षात चांगली लोक येत असतील तर स्वागतच आहे. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट मंत्री. अभिषेक कौल या व्यक्तीच्या मंजुरीशिवाय महाजन फाईलवर सही करत नाहीत. मदर डेअरीची 17 हेक्टर जमीन अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न, राऊतांचा आरोप. भगवा झेंडा घेऊन नाचतो तर वावगं काय? लग्नात तुमच्याकडून कोण कोण नाचले याच्या माझ्याकडे क्लिप. राऊत नाव घेत असलेले अभिषेक कौल माझ्यासोबत नाही. राऊतांच्या टीकेनंतर महाजन आक्रमक. गिरीश महाजनांबाबत राऊतांकडे पुरावे नसतील तर मी पुरावे देणार. संजय राऊतांच्या टीकेनंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे एसीबी कार्यालयात जमा. कृषी विभागात 350 कोटींचा घोटाळा झाल्याचा दमानिया यांचा नवा आरोप. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानं संकल्प ते सिद्धी कार्यक्रमातून सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला जाणार. महामंत्री विजय चौधरी यांची माहिती. 11 वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत देणार असल्याची प्रतिक्रिया. मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार, सूत्रांची माहिती. ज्याच्या आमदारांची ताकद जास्त त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे. राजकारणात ज्याची ताकद जास्त तो मोठा भाऊ. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. मिशन मुंबईसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत 9 तारखेला मेळाव्याचं आयोजन. राज्यातील नेत्यांचं केंद्रीय भाजपचे नेतेही मेळाव्याला हजर राहणार. भाजपचा कार्यकर्ता निवडणुकीसाठी तयारच असतो. भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. भाजप 24 तास संघटनात्मक गोष्टींचा विचार करतं, चव्हाणांचं वक्तव्य. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थेत छोटा भाऊ मोठा भाऊ नसतो. नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया. माझी आणि आनंद परांजपेंची इच्छा ही युतीमध्ये न जाता एकला चलोची. नजीब मुल्लांची माहिती. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राचा आमची इच्छा. भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार. आमदार सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. ठाकरे कुटुंब तोडणारे आता जोडण्याची भाषा करतात. नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा राऊतांची गाडी जाळण्यात आली होती. कुटुंबातील वाद मिटत असतील तर चांगली गोष्ट. नितेश राणेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचं विधान थोडा गोंधळात टाकणार आहे. तुमच्यासोबत स्वतःहून कोण येईल? युतीचा प्रस्ताव नको का? प्रकाश महाजन यांचा सवाल. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत बोलणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य निर्णय घेणार, देशपांडेंचं वक्तव्य. पुणे महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे, तर पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची तयारी सुरू. साईनाथ बाबर यांचं वक्तव्य. तर पुढील आठवड्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना बैठकीतील अहवाल राज ठाकरेंसमोर मांडणार असल्याचीही माहिती. फडणवीस सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला सवलती लागू झाल्या. मराठा समाज 70 वर्षापासून शासनाला महसूल देतोय. मराठा नेते आबासाहेब पाटील यांचं ओबीसी नेत्यांना उत्तर. लक्ष्मण हाकेंनी भेटीसाठी वेळ आणि तारीख ठरवावी. सचिन खरात यांचं लक्ष्मण हाकेंना प्रत्याव्हान. हाकेंना भाजप ओबीसी आरक्षण याची माहिती देणार, सचिन खरात यांची प्रतिक्रिया. घरं जाळण्याची भाषा करणाऱ्यांना मंत्री संजय क्षीरसागरांवर शिस्तभंगाची कारवाई करा. अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना असंसदीय भाष्य केल्याचा आरोप. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण. वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अपेक्षेनं रायगडावर जाते वैभवी देशमुख हिची प्रतिक्रिया. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असताना 6 तारखेला शिवराज्याभिषेक मंत्री आदिती तटकर यांच्या नेतृत्वात होणार, तर आम्ही 9 तारखेला तिथीनुसार रायगडावर राज्याभिषेक करणार. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. भरत गोगावलेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर जनतेची जाण असलेले खरे पालकमंत्री म्हणून भरत गोगावलेंचा उल्लेख. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असताना कार्यकर्त्यांचीही बॅनरबाजी. मंत्री नितेश राणे यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट. अधिकाऱ्यांसोबत राणेंनी जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्हा परिषद आणि नगर परिषदा निवडणुका महायुतीतूनच लढवू, राणेंची प्रतिक्रिया. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बकरी ईदबाबत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ईद साजरी करणार, वारिस पठाण यांची प्रतिक्रिया.
ठाकरेंच्या शिवसेनेतले चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। चंद्रहार पाटलांना काँग्रेसची वितुष्ट घेत लोकसभा निवडणुकीतून सांगलीतून शिवसेनेनं उमेदवारी दिलेली। धुळ्यात भाजपचा काँग्रेसला खिंडार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर काँग्रेसचे माजी आमदार रामकृष्ण पाटीलही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। मनसेकडून आज खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं जाणार। झाडांवर लावलेले खिळे, तारा आणि अन्य हानिकारक साहित्य हटवलं जाणार। नागरिकांनी उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन। पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। हिंदीच्या छपाईला सुरुवात केली अशी माहिती मिळते। सरकारने निर्णयावरून घुमजाव केल्यास मनसे आंदोलन उभारणार, राज ठाकरेंचा इशारा। दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू। पक्ष आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। तब्बल 16 वर्षांनंतर देशात जनगणना होणार। उत्तरेतील जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख या प्रदेशांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासूनच जनगणनेला सुरुवात होणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली। 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन असणार। ऑपरेशन सिंधूरची आफ्रिकन देशांना माहिती दिल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे मायदेशी परतले। मुक्तागिरी बंगल्यावर एकनाथ शिंदेंकडून श्रीकांत शिंदेंचं स्वागत। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। लाडक्या बहिणींवर पात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात जाऊ। बच्चू कडू यांची महायुती सरकारला इशारा। सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेच्या अंबाजोगाई शहर पोलिसांनी आर्थर रोड जेलमधून ताबा घेतला। रणजित कासलेला 2 दिवसांची पोलीस कस्टडी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचं नाव चर्चेत। सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना। 17 जून 2022 रोजी पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना। सुपेकरने जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याची माझ्याकडे तक्रार। सुरेश धस यांचा दावा। तर हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेड मारतील, धस यांचं वक्तव्य। कुठल्या कैद्याकडे अशा पद्धतीने कोणी मागणी करतं का? सुरेश धसांचे आरोप निरर्थक। सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। पालवी कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा सुपेकर हेच आहेत। सुरेश धसानंतर अंजली दमान यांचाही सुपेकर यांच्यावर आरोप। सोलापुरात सासरेच्या त्रासाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या। सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन। मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार। MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाकडून अलर्ट जारी। बारामतीच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस। गेल्या 8 दिवसांपासून पावसाची ओघळी। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी। बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ। नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला। आमचूरला बुरशी लागत असल्याने व्यापाऱ्यांचा खरेदीस नकार। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडेकर यांचं निवेदन। कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मंजूर करण्याची मागणी। धुळ्याच्या शिरपूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काशीराम पवारांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप। जळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचं भाजपकडून स्वागत। महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये LHB कोचेस दाखल झाल्यानं भाजपकडून आनंदोत्सव। लोणंद येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून पाहणी। धुळ्यामधील मोर्शेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी मार्गासह विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी पंढरपूरकडे रवाना। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा 3रा बळी। 77 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू। वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढले। आरोग्य विभाग सज्ज। जळगावातील उमटी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट। नवीन व्यवसाय उभारणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक ग्रामस्थांचं तहसीलदारांना निवेदन। दफनभूमीची गावातील जागा समाजाला देण्याची ग्रामस्थांची मागणी। नंदुरबार शहरात 4 उड्डाणपूल येणार। केंद्र सरकारकडून 604 कोटींची निविदा। नेत्रांग शिवाळी महामार्गाच्या 2ऱ्या टप्प्याचंही काम सुरू। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 600 पैकी 596 शेतकऱ्यांना विहिरी मंजूर। सोलापूरच्या माढ्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं आता उपलब्ध होणार। तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तकांचं वाटप सुरू। सांगलीच्या
आटपाडी पोलीस ठाण्यासमोर अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी नातेवाईकांचा ठिय्या. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस ठाण्याच्या दरवाजात 1 तास होता बंद.